हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी तूप कशा प्रकारे बनवायचं. कमी मलाईमध्ये जास्त तूप बनवण्याची पद्धत आज आपण बघणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया. तर इथे मी रात्रीच्या दुधाची साय मी इथे काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे रोज साय काढून मी लगभग 2 आठवड्याची साय इथे साठवली आहे. आणि या साईपासून आता आपण तूप बनवणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, मिक्सरमध्ये थोडीशी साय टाकायची आणि त्याला आपण मिक्सरमध्ये पाणी टाकून त्यातून लोणी बाजूला करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी वापरू शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणीही वापरू शकता. मी इथं थंड पाण्याचा वापर केला आहे, जेणेकरून लवकरात लवकर आपलं जे लोणी आहे ते सेपरेट होईल. आता याला ग्राइंड करून घेऊ मिक्सरमधून. 2 ते 3 वेळा ग्राइंडिंग नंतर आपलं जे लोणी आहे ते सेपरेट झालेले आहे. बघा, अशा प्रकारे सर्व जी साय आहे मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून जे लोणी आहे त्यातून मी सेपरेट करून घेतलेलं आहे. सेम पद्धतीने थंड पाणी टाकून किंवा नॉर्मल पाणी टाकून तुम्ही याला सेपरेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आपलं लोणी जे आहे ते सेपरेट झालेले आहे. आणि आता त्याला आपण हाताने प्रेस करून त्यातलं जे पाणी आहे किंवा एक्स्ट्रा वॉटर जे असेल ते सेपरेट करून घ्यायचं आहे. चांगलं दोन्ही हाताने प्रेस करून सेपरेट करून घ्यायचं आहे. हे बघा कशा प्रकारे मी करत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. अशा पद्धतीने मी सर्व जे लोणी आहे ते साईतून मी सेपरेट करून घेतलेलं आहे. आता गॅस ऑन करायचा. गॅसची फ्लेम जी आहे ती हाय आहे. स्टार्टिंगला फ्लेम मी फुल ठेवलेली आहे, नंतर ती मीडियम करून घ्यायची. आणि कंटिन्युअसली आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, मध्येच कुठे थांबायचं नाही. कंटिन्युअसली मिक्स. आता बघा जे तूप आहे ते सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. कंटिन्युअसली आपल्याला अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण साईपासून तूप बनवू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे, कारण तूप आता काही मिनिटातच लगेच रेडी होईल. त्याच्यासाठी फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि मिक्स करायचं. आता जे लगभग आहे तूप आपलं सेपरेट झालेलं आहे. थोडंफार तूप अजून खाली बाकी आहे. बेरी जी आहे ती अजून फ्राय होत आहे. तर वरचे जे तूप आहे ते आपण काढून घेणार आहोत. असं केलं तर जे कलर आहे तुपाचा अजून चांगला येतो. त्यासाठी वरचं जे तूप आहे ती मी काढून त्याला गाळून घेतलेलं आहे. आणि खालची जी राहिलेली बेरी आहे अजून तिला फ्राय करून घेतलं आहे. तिचा थोडासा गोल्डन कलर झाला की मग आपलं जे तूप आहे पूर्णपणे त्यातून सेपरेट झालेलं आहे. जी वर उरलेली ही जी बेरी दिसती आहे ती तुम्ही जर फ्रेश मलाईपासून जर तूप काढलेलं असेल तर त्या मलाईला तुम्ही लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी देऊ शकता. त्यात साखर टाकून वगैरे खूप छान लागते ती खाण्यासाठी. आता जे कपडा आहे त्याला मी एका ठिकाणी करून अजूनही त्या बेरीमध्ये तूप आहे तर तिला चांगल्या प्रकारे स्क्वीज करून त्यातून तूप हे सेपरेट करत आहे. बघा, आणि तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये किती चांगल्या प्रकारे आपलं तूप इथे तयार झालेलं आहे आणि कलरही खूप चांगला आलेला आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कमी मलाईमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तूप बनवू शकता. आणि इथे बघा आपलं तूप हे रेडी आहे. अजून दुसऱ्या पद्धतीने तुम्ही साईपासून तूप काढू शकता. डायरेक्ट साईला जर फ्राय केलं तरीही तूप व्यवस्थित निघतं, पण फक्त एवढंच असतं की त्याच्यामध्ये जास्त वेळ तुम्हाला लागू शकतो. तर त्यापेक्षा जी मलाई आहे तिला ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून थोडंसं थंड पाणी वगैरे वापरून केलं तर ते त्यातून लोणी जे आहे ते लवकर सेपरेट होतं आणि लवकरात लवकर आपलं तूप हे रेडी होतं.